प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा। आज भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे। आज भारतीय प्रजासत्ताक दिन आहे। भारताने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळवले, पण नंतर भारत लोकशाही झाला आणि एक दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निश्चित करण्यात आला। हा दिवस सर्व भारतीयांनी साजरा केला जातो। हा दिवस दर्शवतो की देशावर लोकच राज्य करतात, एका देशातील लोकच त्या देशाचे शासक होतात। हा तो दिवस आहे जेव्हा भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले। आज प्रभूकडे कोणता संदेश आहे? योएल अध्याय 2 वचन 21। अगे भूमी, भिवू नकोस, उल्हास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महाकृत्ये केली आहेत। प्रत्येक देश स्वातंत्र्य दिन साजरा करतो। जगातील जवळजवळ सर्व राष्ट्रे एकेकाळी कोणाच्या तरी गुलामगिरीत होती आणि नंतर ती स्वतंत्र झाली। पण भारतात प्रजासत्ताक दिन नावाचा एक दिवस निश्चित केला आहे। त्या दिवशी लोकांना पूर्ण अधिकार देण्यात आले आणि ते आनंदाने जगू शकले। पण आज देशाची स्थिती काय आहे? भीती। लोक परिस्थिती पाहून घाबरतात। अर्थव्यवस्था भीती निर्माण करते। आपण मोकळेपणाने जगू शकतो का? माझी नोकरी कायम राहील का? मी व्यवसाय करू शकेन का? जे काही घडत आहे ते पाहून आपण आनंदाने आणि हसमुखाने जगू शकू का याबद्दल मला शंका वाटते। अशा भीतीदायक आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या परिस्थिती सर्व राष्ट्रांमध्ये आहेत। कारण असे आहे की देशात अनेक अनावश्यक गोष्टी घडत आहेत। एका बाजूला पाप वाढत आहे, दुसऱ्या बाजूला अन्याय वाढत आहे, आणखी एका बाजूला सत्ताधारी आपली सत्ता गैरवापर करत आहेत। म्हणून लोक भीतीत आहेत, ते घाबरलेले आहेत आणि काहीच गोष्टीत सहभागी होता जगायचे ठरवतात। पण प्रभू म्हणतो, घाबरू नका। कोणतीही परिस्थिती पाहून घाबरू नका। आनंद करा आणि हर्षित राहा। मी तुमच्यासाठी महान गोष्टी करीन, देशात किंवा जगात काहीही घडो। प्रभू तुम्हाला वचन देतो आहे, कोणाचीही भीती बाळगू नका। मी तुमच्यासाठी महान गोष्टी करीन। इतर सगळ्यांची नोकरी गेली तरी मी तुम्हाला नोकरी देईन। इतर सगळ्यांचा व्यवसाय अडचणीत आला तरी मी तुमच्या व्यवसायाला आशीर्वाद देईन। इतरांना अपयश आणि घसरण आली तरी मी तुम्हाला उचलून धरून मार्गदर्शन करीन। म्हणून घाबरू नका असे प्रभू म्हणतो। सरकार किंवा लोकांवर अवलंबून राहू नका। फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यात देवाला घट्ट धरून राहायला शिकला असाल तर तुम्ही कोणत्याही देशात आनंदाने जगू शकता। त्या देशाचा कायदा काहीही असो, त्या देशाच्या राजकारणात काहीही बदल झाला असो, जर तो बदलन होणारा देव तुमच्या सोबत असेल तर तुम्ही आनंदाने जगू शकता। म्हणून परिस्थितीकडे पाहू नका, पण म्हणा, प्रभू माझ्यासोबत रहा आणि मला मार्गदर्शन करा। आमच्या देशातील लोकांना अशा भीतीपासून मुक्त कर आणि त्यांना आनंदाचा आशीर्वाद दे। आमच्या देशात असे चांगले बदल घडवून आण। जर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना केलीत तर तुम्ही भीतीशिवाय आशीर्वादित होऊ शकता। इतरांनाही हा आशीर्वाद अनुभवता येईल। आपण ज्या देशात राहतो त्या देशांसाठी प्रार्थना करूया का? प्रार्थना करा, प्रभू मी ज्या देशात राहतो त्या देशाबद्दल तुझे धन्यवाद। मला माझा देश आवडतो। या देशात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी भले करा। त्यांच्या भीतीत बदल होऊ दे, त्यांच्या आर्थिक स्थितीवर आशीर्वाद होऊ दे। भीतीदायक परिस्थिती बदलू दे। आमच्या देशात महान गोष्टी घडू दे, एक आशीर्वादित बदल घडवून आण। आम्ही त्यावर विश्वास ठेवतो आणि अशा चमत्कारांची अपेक्षा करतो। पिता येशूच्या नावाने, आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।